अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 23. दुसऱ्या दिवशीपासून सगळ्यांचा डेली रुटीन सुरू झाला. सोनालीलाही आता रीमाचा मनमिळाऊ स्वभाव आवडायला लागला होता. मामा आणि मामीने तर अविनाश आणि रीमाला वेगळं करायचा विचार सोडून दिला होता. असेच 2 महिने निघून गेले आणि राधा आता 6 महिन्याची पूर्ण होऊन तिला 7वा महिना लागला होता. अवी आणि रीमाचे एकमेकांसोबत छान दिवस जाऊ लागले. एक दिवस रीमा राधाला तिच्या रूममध्ये घेऊन बसलेली होती. अचानक तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने बघितले तर नवीन नंबर होता. तिने कॉल रिसीव केला. तो येणार आहे, उद्या तो परत येणार आहे, समोरून एका स्त्रीचा आवाज आला आणि रीमाचं काहीच ऐकून न घेता तिने कॉल कट केला. रीमाने परत कॉल करून बघितला, पण तो नंबर आता बंद दाखवत होता. संध्याकाळी अविनाश घरी आला तर रीमा त्याला नाराज वाटत होती. तो फ्रेश होऊन आला आणि तिच्याजवळ जाऊन बसला. राधा तिथेच त्याच्याजवळ खेळत होती. रीमा, काय झालं? त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं. तेव्हा ती विचारातून बाहेर आली. अविनाश कधी आला तेही तिला माहीत नव्हतं. अवी, आज मला एक कॉल आला होता. कॉलवर ती महिला काय बोलली ते तिने अविनाशला सांगितलं. वेडाबाई, एवढ्या छोट्या गोष्टीचं कोणी टेन्शन घेतं का? असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतलं. रीमा परत त्याविषयी काहीच बोलली नाही, पण मनातून तिला खूप भीती वाटत होती. तिच्या राधाला तिच्यापासून तो हिसकावून घेईल त्याची. रात्री जेवल्यानंतर अविनाश आणि रीमा त्यांच्या रूममध्ये झोपलेले होते. रीमाला तर त्या फोनमुळे झोपच येत नव्हती आणि राधाही आज खेळण्याच्या मूडमध्ये होती. सकाळी नेहमीप्रमाणे अविनाश ऑफिसमध्ये निघून गेला. सेजल आज घरीच थांबली होती. नाश्ता करून रीमा तिच्या रूममध्ये गेली. सोनाली आणि अशोकरावही राधाला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले. रीमा रूमची साफसफाई करत होती. तेवढ्यात सेजल तिच्या रूममध्ये आली. सेजल, तुझी तब्येत ठीक आहे ना? रीमाने विचारले. हो का? सेजल सोफ्यावर बसत बोलली. तू आज घरीच आहेस म्हणून विचारले. रीमा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, सेजल म्हणाली. हां बोल. तिचा गंभीर झालेला चेहरा बघून आता रीमाही तिच्याजवळ जाऊन बसली. रीमा, ऑफिसमध्ये माझ्याजवळच एक मुलगी काम करते. तिची आणि माझी चांगलीच मैत्री झाली आहे. ती एकटीच राहते. तिची आई वडील गावी राहतात. त्यामुळे खूप दिवस झाले ती मला बोलत होती की मी तिच्याकडे राहायला जावं. इतक्या दिवस मी तिला टाळत होती, पण आज मी तिथे शिफ्ट व्हायचा विचार करत आहे, सेजल म्हणाली. काय? सेजल, हे काय बोलत आहे तू? तू इथून जाण्याचा निर्णय घेतला आणि मला आज असं अचानक वेळेवर सांगत आहे, रीमा म्हणाली. रीमा, प्लीज समजून घे. तिला तिथे सोबत कोणीच नाही आणि मी किती दिवस इथे राहणार? कधी ना कधी तर मला जावंच लागणार ना, सेजल म्हणाली. सेजल, मी तुला कधीही बोलले होते ना, आधीही बोलले होते ना, कायमसाठी जरी तू इथे राहिली तरी कुणाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, रीमा म्हणाली. मला जेव्हा गरज होती तेव्हा तू मला मदत केली, हेच माझ्यासाठी खूप झालं. तुझे हे उपकार असतील माझ्यावर. तू मला इतका जीव लावला आणि मी काही दिवसासाठी का होईना तुझी ईर्ष्या करत होते, सेजल मनातच म्हणाली आणि तिने रीमाला मिठी मारली. आता तिला भरून आले होते. डोळेही पाणावले होते. सॉरी रीमा, नकळत तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. तशी रीमा तिच्यापासून दूर झाली. सेजल, तू सॉरी का बोलली? तू माझ्यापासून काही लपवत आहे ना? तू का जात आहे हे घर सोडून? तुला कोणी काही बोललं का? मला सांग, रीमा तिच्या दंडाला पकडत बोलली. आता सेजलच्या डोळ्यातील पाणी गालावरून वाहू लागले. मला माफ कर रीमा, तू माझ्यासाठी किती काही केलंस, किती जीव लावते मला, आणि मी काही क्षणासाठी माझ्या मनात तुझा संसार तोडायचा विचार देखील आला होता. माझ्यासोबत जे झालं त्यानंतर मला तुझं सुख बघवत नव्हतं ग. तुझी ईर्ष्या वाटायला लागली होती मला, सेजल म्हणाली. तसा रीमाला खूप मोठा धक्का बसला. ती स्तब्ध झाली. मी खूप वाईट आहे ग, म्हणून माझ्यासोबत हे सर्व झालं. तुझ्या सुखाला जळत होते मी, पण आता नाही. ती चूक परत होऊ नये म्हणून मी तुझ्या आयुष्यातून कायमची जात आहे. इथे राहिली तर उगच तुमच्या सुखी संसारात दुःख येईल, त्यापेक्षा मी इथून गेलेलीच बरी. असं म्हणून सेजल जाऊ लागली, पण रीमाने तिचा हात पकडला
आणि तिला परत खाली बसवून मिठी मारली. कोण बोललं तू वाईट आहे आणि तुझ्यासोबत जे काही झालं त्यात तुझी काही चूक नव्हती. तू वाईट असती तर तू हे सर्व मला सांगितलं नसतं. तुझ्यासोबत तुझ्या नवऱ्याने जे केलं त्यामुळे तुला धक्का बसला. तू मनापासून प्रेम केलं होतं त्याच्यावर आणि त्याची मनस्थिती तशी होती. त्याला तू काय करणार? पण आता तुझ्या मनात माझ्याविषयी काहीच नाही. हे ऐकून मला बरे वाटले. मी तुला जाण्यापासून थांबवणार नाही. पण एक सांगते, तुला कधी कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर तुझी मैत्रीण तुझ्या मदतीला नेहमी तयार असेल हे विसरू नको, रीमा म्हणाली. तशी सेजलने तिला परत मिठी मारली. थोड्या वेळाने रीमा आणि सेजल तिच्या रूममध्ये गेल्या. दोघींनी मिळून सेजलची पॅकिंग केली आणि तिची बॅग घेऊन बाहेर आल्या. रीमा हिला घे, भूक लागली आहे तिला, समोरून राधाला घेऊन येणारी सोनाली म्हणाली. तेवढ्यात तिची नजर सेजलच्या बॅगवर पडली. तू कुठे जात आहे? त्यांनी राधाला रीमाजवळ देत सेजलला विचारलं. सेजल तिच्या मैत्रिणीकडे जात आहे. ती एकटीच राहते त्यामुळे तिला हिची गरज आहे, रीमा म्हणाली. ठीक आहे जा, सोनाली म्हणाली. सेजल सोनालीच्या पाया पडली. तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघून गेली. इकडे अविनाशला तिचं रिझाईन लेटर मिळालं. त्यामुळे त्यांनी रीमाला कॉल केला. रीमाने त्याला सांगितलं की ती दुसऱ्या शहरात तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. हे ऐकून अविनाशलाही बरे वाटले, कारण काही दिवस झाले त्याला सेजलची नजर व्यवस्थित वाटत नव्हती. पण ती रीमाची जिवलग मैत्रीण होती आणि रीमाला तिच्यावर विश्वास होता, त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता. दुपारी सोनाली आणि रीमा जेवण करून राधाला घेऊन हॉलमध्ये बसलेल्या होत्या. तेवढ्यात बाहेरून काही आवाज आला. आवाज त्यांच्या कानावर ऐकू आला. अहो, तुम्ही कोण आहे ते तर सांगा. मी तुम्हाला असं आत नाही जाऊ देऊ शकत. सिक्युरिटी कोणाला तरी गेटवर अडवत बोलला. पण त्या व्यक्तीने एका झटक्यात सिक्युरिटीला दूर ढकललं आणि आत घुसला. सोनाली आणि रीमा बाहेरून येणाऱ्या आवाजामुळे बाहेरच जात होत्या. तेवढ्यात ती व्यक्ती आत आली आणि त्याला बघून रीमाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची भीती खरी ठरली होती. तो परत आला होता. तिने राधाला छातीशी कवटाळले. भीतीने तिचे हातपाय थरथरत होते. कोण आहे तू आणि असा आत कसा आला? सोनालीने त्याला विचारले. तसा तो एक खुनशी हास्य हसला. मी कोण आहे तुमच्या सुनेला विचारा, तो म्हणाला. तशी सोनाली रीमाकडे बघू लागली. तिला रीमा खूप घाबरलेली वाटत होती. रीमा, काय झालं? कोण आहे हा? तू ओळखते का त्याला? सोनालीने विचारले. रोहित, रीमा घाबरल्याच्या आवाजात म्हणाली. तशी सोनाली त्याला डोळे विस्फारून बघू लागली. तू इथे का आलास? तुझा आता रीमाशी काहीच संबंध नाही, त्यामुळे इथून चालता हो, सोनाली म्हणाली. तसा तो कुस्ती कसला आणि समोर चालत येऊ लागला. मान्य आहे मला, माझा आता हिच्याशी काहीच संबंध नाही, पण मी माझी एक वस्तू घ्यायला आलोय, जी इथे आहे, रोहित सोनालीच्या अवतीभोवती फिरत म्हणाला. तसे रीमाचे हातपाय भीतीने अजूनच थरथर करायला लागले. तिने राधाला आणखीनच घट्ट पकडलं. तुझं इथे काहीही नाही, सरळ भाषेत सांगत आहे मी तुला. इथून निघून जा, नाहीतर मला धक्के मारून काढावे लागेल, सोनाली म्हणाली. तसा रोहितचा पारा चढला. ए म्हातारे, गप्प बस. मी आतापर्यंत शांत बसलो आहे, तर तू खूपच बोलायला लागली. आणि का नाही माझे इथे काही? माझी अमानत, माझी मुलगी आहे इथे, तिलाच घ्यायला आलोय मी, रोहित म्हणाला. तसा सोनाली आणि रीमा दोघींनाही धक्का बसला. रीमाच्या अंगातून तर प्राणच निघून गेले होते. याचीच तर तिला भीती वाटत होती. माझी नात इथून कुठेही जाणार नाही आणि अविनाशनी मला सांगितलं आहे, कोर्टाने तुला फक्त तिला भेटायचा हक्क दिला आहे. बाकी तिच्यावर रीमा आणि अविनाशचा हक्क आहे. तिच्या नावासमोरही अविनाशचं नाव आहे, सोनाली म्हणाली. तिच्या नावासमोर त्याचं नाव लावल्याने ही मुलगी त्याची नाही होणार आणि मला कोर्टाने काय निर्णय घेतला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मी माझ्या मुलीला घेऊन जायला आलोय. ही तुझ्या कुशीत, हीच माझी मुलगी आहे ना, रोहित म्हणाला आणि त्याने रीमाच्या कुशीत असलेल्या राधाला ओढून स्वतःजवळ घेतले. रोहित, परत दे माझ्या राधाला आणि इथून चालता हो, नाहीतर आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल. रीमा त्याच्या हातून राधाला परत घेण्याचा प्रयत्न करत बोलली, पण त्याने
तिला जोरात ढकलले, त्यामुळे ती खाली पडली. सोनाली पटकन तिच्याजवळ गेली आणि तिला उठवलं. बस आता, खूप ऐकून घेतलं तुमचं. तू मला जेलात पाठवलं ना आणि मला सोडून त्या अविनाशसोबत लग्न केलं ना, त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. असं म्हणून त्याने खिशातील बंदूक काढली आणि राधाच्या डोक्याजवळ पकडली. राधा तर खूपच जोरजोरात रडत होती. ती रीमाजवळ जाण्यासाठी धावपळ करत होती, पण रोहितने तिला घट्ट पकडले होते. वेडा झालास का तू? तू मला काहीही कर, पण प्लीज माझ्या राधाला सोड. तिने काय बिघडवलं तुझं? रीमा डोक्याला हात लावून बोलली. रोहितने ढकलून दिल्यामुळे तिच्या डोक्याला लागले होते आणि त्यातून थोडं रक्तही निघत होतं. मला माहीत आहे तुझा हिच्यात खूप जीव आहे. मी तुला काहीही केलं तरी तुला त्याचा त्रास होणार नाही, पण मी हिला एक चापट जरी मारली ना, त्याने तुझा जीव घशात येईल.